नमस्कार, मी रुपालीज किचन चौघरच्या जेवणाची या माझ्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण पेस्ट तयार केली. त्यातच एक कांदा, एक टॅमॅटो, एक मिरची मिक्सरला वाटून घ्यायची. दुसऱ्या वाटीत एक चमचा बेसन, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा धना पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता एका कढईत 2 चमचे तेल, त्यातच थोडंसं जिरं टाकायचं. चिरून घेतलेला मीडियम साईजचा एक कांदा त्यातच आता भाजून घ्यायचा. त्यातच अर्धा चमचा बडीशोप टाकायची, ती पण चांगली भाजून घ्यायची. कांदा भाजला की त्यातच बटाटा आणि वाटाणा हे मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं भाजून घ्यायचं. त्यातच आपण वाटीत तयार करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. बेसन असल्यामुळे 1-2 मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे सगळं भाजले. यातच मी मिक्सरमध्ये वाटण केलेलं ते मिश्रण ओतून घ्यायचं आणि हे पण चांगलं 2 ते 3 मिनटं म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आता वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स झाले. यातच मी गरम पाणी ओतून घेतले. गरम पाण्यामुळे भाजीला वेगळीच टेस्ट येते. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तितकं पाणी ओतायचं आणि उकळी काढून घ्यायची आणि 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. आता ही भाजी आपली शिजल्या. यातच आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी हे घालून घ्यायचं आणि वरून थोडासा गरम मसाला टाकायचा, एक अर्धा चमचा, तो पण मिक्स करून घ्यायचा. तयार आहे आपली वाटाणा आणि बटाटोची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा.